नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं सागर हा मुक्ताच्या क्लिनिकमध्ये आलेला असतो. तर मुक्ता घाबरूनच सागरला विचारते, काय झालं आहे सागर, तुमचा दात दुखतोय का? तर सागर म्हणतो, म्हणजे दात दुखला तरच तुमच्या क्लिनिकला यायचं का? तर मुक्ता म्हणते, अहो सहसा लोक दात दुखतो तेव्हाच क्लिनिकला येतात ना. तर सागर म्हणतो, म्हणजे मी लोकांमध्ये मोडतो का? मुक्ता म्हणते, नाही सागर, मला असं म्हणायचं नव्हतं. त्याचवेळी सागर हा मुक्ताचा हात पकडतो आणि मुक्ताकडे प्रेमाने पाहू लागतो आणि मुक्ताला म्हणतो, मी डॉक्टर मुक्ता गोखले यांना भेटण्यासाठी आलोच नाही आहे, तर माझी बायको मुक्ता सागर कोळी यांना किडनॅप करण्यासाठी आलो आहे. हे ऐकताच मुक्ताही सागरला विचारते, किडनॅप? अहो सागर, काय चाललं आहे तुमचं? आणि खूप वेळ आहे का तुमच्याजवळ? तुम्हाला ऑफिसला नाही जायचं आहे का? सागर म्हणतो, जायचं आहे, पण त्या अगोदर एक मोठं आणि महत्त्वाचं काम करायचं आहे. मला एक जुनी परंपरा तोडायची आहे. मुक्ता म्हणते, बाप रे, परंपरा? आता हे काय नवीन वेगळंच प्रकरण दिसतं आहे हा. सागर म्हणतो, हो तर मी आता ठरवूनच आलो आहे. सागर कोळी आता जे काही करणार ते परंपरेच्या विरुद्धच. तर मुक्ता म्हणते, प्रथा, परंपरा हे कुठले शब्द आहेत सागर? आजपर्यंत तुमच्या तोंडून मी कधी ऐकले नाही. तर मुक्ताही हसू लागते. तर सागर म्हणतो, जनरली कार्यक्रम असो किंवा लग्न, आपल्या घरातल्या बायका नेहमीच आपल्या नवऱ्याला सांगत असतात की मला शॉपिंगला घेऊन चला. पण इथे तुमचा नवरा, मी स्वतः तुम्हाला रिक्वेस्ट करत आहे की मी तुम्हाला शॉपिंगला घेऊन जात आहे, चला माझ्यासोबत. मुक्ताई सागरला म्हणते, खरंच तुम्ही मला खरंच शॉपिंग करून देणार आहात का? तर सागर म्हणतो, हो मी खरं बोलतो आहे, आज सगळी शॉपिंग मी तुम्हाला करून देणार आहे. सागर मुक्ताची पर्स मुक्ताजवळ देतो आणि मुक्ताला म्हणतो, हो मग चला ना आता. पण मुक्ता म्हणते, हो पण तुम्ही खरं बोलताय का? सागर मुक्ताला म्हणतो, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि कॅश सगळं काही घेऊन फिरत आहे, फक्त तुम्हाला माझ्यासोबत यायचं आहे. तर मुक्ता ही बॅग दाखवत सागरला म्हणते, अहो सगळं यात पण आहेच, पण मुद्दा हा नाहीच आहे. मुद्दा हा आहे की तुम्ही स्वतः माझ्यासाठी साड्या सिलेक्ट करणार आहात का? तर सागर म्हणतो, हो मग मला ते आता कराव्याच लागणार ना. असं म्हणत मुक्ताला सागर बाजूला उभं राहायला सांगतो आणि स्वतःकडे पाहायला सांगत म्हणतो, आता स्वतःजवळ पहा जरा, अहो तुमची चॉईस किती वाईट आहे. असं म्हणताच मुक्ताही सागरकडे चिडूनच पाहते आणि सागरला विचारते, माझी चॉईस आणि वाईट? असं म्हणत त्या दोघांमध्ये थोडीफार मस्करी चालू असते. तर सागर हा मुक्ताला म्हणतो, जस्ट इमॅजिन करा की तुमच्या चॉईसच्या साड्या नेसून तुम्ही माझ्या बाजूला फोटो काढण्यासाठी उभ्या राहिलात, तर मीच किती उठून दिसेल ना. अहो सर्व विचारतील, तुमचा नवरा एवढा स्मार्ट दिसतो आणि तुम्ही अशा बेसिक. तर मुक्ता म्हणते, मी आणि बेसिक म्हणजे मी चांगली दिसत नाही का? मुक्ता थोडीफार सागरवर चिडते आणि रुसूनच बसत सागरला म्हणते, म्हणजे तुम्ही स्वतःला काय हिरो समजता का? तुम्ही हिरो वगैरे काही नाही आहात, तुम्ही विलन आहात. तर मुक्ताही सागरला म्हणते, जर आपण लग्नामध्ये गेलो तर लोक मलाच म्हणतील, कसा नवरा मिळाला आहे का तुला? किती खडूस आहे तुझा नवरा. तुझ्यासारख्या चांगल्या मुलीला, सुंदर मुलीला आणि शालीन मुलीला असा नवरा मिळाला. तर सागरा मुक्ताला म्हणतो, तुम्ही आणि सुंदर, आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये मस्करी चालू होते. तर सागर म्हणतो, हो आता तर तुम्हाला सोडणारच नाही आहे मी, कारण मी विलन आहे ना. मग आता तुमच्याजवळ कोणतं ऑप्शनच नाही. आता तुम्हाला फक्त माझ्यासोबत शॉपिंगला यावंच लागेल. आणि तेवढ्यातच तिथे आरती येते आणि त्या दोघांना भानावर आणते. तर आरती विचारते, काय मग रामू काका तुम्ही आज इकडे? तर मुक्ता म्हणते, रामू काका नाही आहेत, आज ते विलन आहेत. सागर आरतीला म्हणतो, हो क्लिनिकमध्ये यावं लागलं कारण तुमच्या या मॅडमना मला किडनॅप करायचं होतं. सागरा मुक्ताला म्हणू लागतो, अहो आता किती वेळ, चला ना शॉपिंगला. तर मुक्ता म्हणते, हो पण कोणती अपॉइंटमेंट आहे का, मला बघावं लागेल ना. तर आरती म्हणू लागते, नाही मॅम, कोणतीही अपॉइंटमेंट नाही आहे आणि तेच सांगण्यासाठी मी इथे आली होती. आणि हो, एन्जॉय करा हा. आरती खूप खुश असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावनी ही हर्षवर्धनला म्हणते, हर्ष तसं नाही आहे, आपण सागरच्या ऑफिसमध्ये घुसलो होतो पण तिथे त्याने अशी सिस्टीम करून ठेवली आहे आणि अशी व्यवस्था आहे की त्याने लांबून जरी बघितलं तरी त्याच्या ऑफिसमध्ये काय होत आहे हे सर्व काही त्याला कळत असतं. त्याची माणसंही अशीच पेरून ठेवली आहेत की त्याच्या एका इशाऱ्यावर सर्व कामं होत असतात. तर त्याचवेळी हर्षवर्धन म्हणतो, त्याची माणसं म्हणजे तुझाच गद्दार भाऊ मिहीर ना. तर सावनी म्हणते, हो मिहीरच, पण तो मला बहीण कुठे मानत आहे. आणि आता आपल्याला असं काहीतरी करायला हवं की सागरचा त्याच्या ऑफिसजवळ दुर्लक्ष व्हायला हवा, म्हणजेच नजर हटी दुर्घटना घटी, असं काहीतरी की ज्याने सागरचं आणि मुक्ताचं प्रोफेशनल बदनामी होईल. आणि ते करण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार. हर्षवर्धन सावनीला म्हणतो, त्याची तू काळजी अजिबात करू नकोस, कारण त्यासाठी मी अगोदरच माणसं कामाला लावली आहेत. त्यावेळी हर्षवर्धनचा मित्र तिथे येतो तर सावनी त्याच्याकडे पाहू लागते. तर हर्षवर्धन सावनीला म्हणतो, सावनी तुला आठवलं का, आपण ज्यावेळी सेमिनारला गेलो होतो तेव्हा आपली भेट झाली होती. तर सावनी म्हणते, हो मला आठवलं. तर हर्षवर्धन सावनीला म्हणतो, सावनी आता तूच म्हणाली होतीस ना, सागर आणि मुक्ताच्या प्रोफेशनल बदनामीला सुरुवात व्हायला पाहिजे, आणि त्यातल्याच मुक्ताच्या बदनामीला सुरुवात झाली आहे आणि ती सुरुवात सत्यमने केली आहे. तर हे ऐकताच सावनी सत्यमला विचारते, काय?
आणि सत्यमने सुरुवात. पण सत्यम मला सांगा, ही सुरुवात तुम्ही कशी काय केली? तर सत्यम हा सावनीला म्हणतो, माझा अगोदरच तुटलेला दात मी तिच्या क्लिनिकमध्ये घेऊन गेलो आणि तिथूनच ही सगळी काही सुरुवात झाली आहे. तर सगळा घडलेला प्रकार सत्यम हा सावनीला सांगू लागतो. तर सावनीला हे ऐकून खूप आनंद झालेला असतो. सावनी म्हणते, सत्यम एवढं सर्व तुम्ही आमच्यासाठी केलात? तर सत्यम हा सावनी आणि हर्षवर्धनला म्हणतो, मैत्रीसाठी मी काही करू शकतो. सावनी ही सत्यमला विचारते, तुमच्या एका कंप्लेंटमुळे मुक्ताचं क्लिनिक बंद होईल का? तर सत्यम हा सावनीला म्हणतो, हो, मग माझ्या एका कंप्लेंटमुळे ती कायमची घरीही बसू शकते, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यानंतर सत्यम आणि हर्षवर्धन गप्पा मारत असतात. तर सावनी ही मनाशी म्हणू लागते, ही करेक्ट संधी आहे. एकदा का मुक्ताला फेकून दिलं की तिच्या मागोमाग सागरही जाईल आणि आता तर सत्यमचा नीट वापर करून घेतलाच पाहिजे. मुक्ता, तू नाक वर करून फिरत होतीस ना, आता तुझं नाक एका फटक्यात कापलं जाईल, फक्त बघतच राहा. इकडे पाहायला मिळतं, मुक्ताच्या घरी मिहिकाच्या लग्नाची माधवीताई लिस्ट तयार करत असतात आणि त्यांची खूप धावपळ चालू असते. त्याचवेळी मुक्ताचे वडील म्हणतात, अगं माधवी, तुझं काय चाललं आहे? तू अजून व्यवस्थित बरी झाली नाही आहेस आणि एवढी धावपळ तुझ्या आरोग्याला योग्य नाही आहे. डॉक्टर काय म्हणाले आहे, तुला आरामाची गरज आहे, पण तू आराम करतच नाहीस. तर माधवीताई म्हणतात, नाही रे पुरू, असं काही नाही आहे, मी आराम करते आहे, पण शेवटी आता लग्न घर आहे म्हटल्यावर आपल्याला धावपळ तर करावीच लागेल ना, आणि सर्व काही निर्विघ्नपणे पार पडायला हवं. तर मुक्ताचे वडील म्हणतात, अगं हो, सगळं काही ठीक होईल आणि लग्नकार्य आहे, मला माहीत आहे, मान्यही आहे, पण मुक्ता आणि सागर आहेतच ना, तेही धावपळ करत आहेत, पण तू कशाला एवढी धावपळ करते आहेस? तर मुक्ताची आई म्हणते, नाही, मला ही धावपळ करावीच लागेल. आणि त्या म्हणू लागतात, आता हे सगळं नीट पार पडलं की आपण अक्कलकोटला जाऊ. तर मुक्ताचे वडील म्हणतात, हो, तिथूनच आपण गोव्यालाही जाऊ. तर मुक्ताची आई म्हणते, गोव्याला आणि अक्कलकोटवरून? स्वामी ह्याला थोडी अक्कल द्या. तर मुक्ताचे वडील म्हणतात, अहो माधवी मॅडम, आता माझ्यावर चिडू नका. तर मुक्ताची आई म्हणते, यासाठी चिडत आहे की परत तू तिथेच घेऊन जाणार आहेस का गोव्याला? मला वाटलं होतं पॅरिस वगैरे अशा ठिकाणी मला घेऊन जाशील. तर मुक्ताचे वडील हसू लागतात आणि त्या दोघांचाही फिरण्याचा प्लॅन चालू असतं. त्याचवेळी मुक्ता, सागर, मिहिका आणि मिहिरही आलेले असतात. तर मुक्ता ही आईला विचारते, काय चाललं आहे, कसलं प्लॅन चाललं आहे? तर सागर म्हणतो, मी तर ऐकलं पॅरिस वगैरे आहे असं. तर त्याचवेळी मिहिका म्हणते की माझ्या लग्नाचं डेस्टिनेशन चालू आहे का? तर मुक्ताचे वडील म्हणतात, नाही गं, एवढा मोठा खर्च आणि एवढं मोठं बड्जेट माझं तर नाही आहे, हे तर आमच्या ट्रिपचा प्लॅन करत आहे. तर हे ऐकताच मिहीर म्हणतो, खरंच खूप मस्त प्लॅन चालू आहे तुमचं. तर मिहिका म्हणते, मस्त, अरे यार काय चाललं आहे, तुम्ही सर्वजण आपापल्या कामांमध्येच बिझी आहात का? मी लग्न करून सासरी जात आहे याचं कोणालाच काही वाटत नाही आहे, कोणाला काहीच फिलिंग येत नाही. ती मम्मा पण तिथे जाऊन ऑस्ट्रेलियात थांबली आहे आणि इथे मावशी आणि फिरायचा प्लॅन करतायत. मी दुसऱ्यांच्या घरी जाणार, लग्नानंतर मुली परक्या होतात, पण मी ऑलरेडी तुमच्यासाठी परकी झाली आहे का? तर मुक्ता म्हणते, जा मग तुझ्या सासरी. तर मुक्ता ही मिहिकाला म्हणते, अगं वेडाबाई, तू असा विचार कसा करू शकतेस? आणि तू दुसऱ्यांच्या घरी जातेस याचं फिलिंग तुला येत नाही आहे, कारण तुला माहीत आहे का, मीही त्याच घरी आहे, आपण एकत्र माहेरी येणार आहोत, एकत्र सर्व फंक्शनमध्ये असणार आहोत. आणि मिहिका, त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे तू माझ्या अजून जास्त जवळ येणार आहेस. तर मुक्ताच्याही मिहिकाला म्हणते, मिहिका, तू आता काय म्हणालीस गं, आई नाही आहे? अगं पण मावशी आहे ना. माझ्या डोळ्यात क्षणोक्षणी पाणी येत असतं. तू हे घर सोडून जाणार या गोष्टीचं मलाही वाईट वाटतं, पण तुझ्यासमोर रडायचं नाही म्हणून स्वतःला कंट्रोल करते. अगं स्वतःची मुलगी दुसऱ्याच्या घरी ज्यावेळी माप ओलांडून जाते त्यानंतर माहेर सुनं सुनं होतं, तिच्यासाठी माहेर परकही होतं. तर मुक्ताची आई खूप रडत असते. तर मुक्ता आणि मिहिका दोघेही तिला सावरत असतात. तर मुक्ताची आई मिहिकाचं लग्न होणार म्हणून खूप रडत असते. तर मिहिर म्हणू लागतो, मावशी तुम्ही काय रडताय? तुमच्या मुली कुठेही लांब जाणार नाही आहेत, आणि तसंही तुम्ही असं समजा की तुम्हाला 2 मुलं पण मिळालीत. तर मुक्ताची आई म्हणते, हो, हे मात्र अगदी खरं आहे. आता माझं घर सुनं सुनं नाही तर अगदी भरून जाणार आहे. तर मुक्ताचे वडील म्हणतात, अगदी खरं माधवी, आपलं आता कुटुंब मोठं झालं हे मला मान्य आहे, पण हो, आता ट्रिपला जाताना आपण दोघंच जाणार आहोत, नाहीतर हे संपूर्ण वरात आणि कुटुंबच घेऊन तू निघशील. तर सर्वजण हसू लागतात आणि घरामध्ये खूप आनंदाचं वातावरण चालू असतं आणि सर्वजण लग्नाच्या तयारीला लागलेले असतात. तर त्याचवेळी दरवाजाची बेल वाजते आणि म्हणूनच मुक्ताही आईला म्हणते, आई तू बस, मी बघून येते. असं म्हणत मुक्ताही बाहेर कोण आलं हे बघण्यासाठी आलेली असते. तर कुरिअर घेऊन एक व्यक्ती आलेला असतो आणि तो म्हणू लागतो, मॅम तुमच्या नावाचं लेटर आहे. तर मुक्ता ती लेटर घेते आणि साईन करते. त्यानंतर तो निघून जातो. तर मुक्ताही विचार करू लागते की माझ्या नावाचं लेटर कशासाठी आलं असेल, म्हणून मुक्ता ते लेटर खोलून पाहते. मात्र लेटर पाहताच मुक्ताच्या पायाखालची जमीनच सरकते. मुक्ता विचार करू लागते की माझा परवाना रद्द करण्याबाबत प्रक्रिया त्या लेटरमध्ये
असं लिहिलेलं असतं की तुमच्या निष्काळजीपणामुळे आणि हलगर्जीपणामुळेच ही कारवाई करण्यात येत आहे. तुमची बाजू मांडण्याची तुम्हाला संधी मिळत आहे आणि त्यासाठी तुम्हाला मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल. मात्र मुक्ता घाबरून गेलेली असते. ती विचार करू लागते की मी अशी कोणती चूक केली आहे की यामुळे मला हे लेटर आले आहे. मुक्ताही तशाच पावलांनी घरात आलेली असते. मात्र तिचा कुठेच लक्ष नसतो. तर मुक्ताची आई मुक्ताला विचारते, अगं मुक्ता, काय झालं आहे? इथे ये ना, लग्नाच्या तयारीची लिस्ट करायची आहे ना. तर मुक्ता मात्र काहीच बोलत नाही. तर मुक्ताची आई विचारते, अगं मुक्ता, लेटर कशाचं आलं आहे? तर मुक्ता म्हणते, काही नाही, मी गरीब मुलांसाठी जो कॅम्प घेतला होता त्याचेच आभार मानण्यासाठी हे पत्र आलं आहे. तर मुक्ताची आई मुक्ताला म्हणते, अगं अभिनंदन, आणि आता हो, काय चाललंय आणि कसं करायचं सांग ना. मात्र मुक्ता खूप टेन्शनमध्ये असते. तर मुक्ता ही मनाशीच म्हणू लागते, ही नक्की काहीतरी गडबड झाली असावी आणि ती मला शोधून काढावीच लागेल. पण मी आई आणि बाबांना आता सांगितलं तर त्यांनाही टेन्शन येईल. पण हे कसं झालं असेल याचा ती विचार करू लागते. मुक्ताला काहीच प्रश्नाची उत्तर मिळत नसतात. मात्र सागर मुक्ताकडे पाहतो. त्यावेळी सागरच्या लक्षात येतं की नक्कीच मुक्तांना कशाचं तरी टेन्शन आलं आहे. तर मुक्ता तिथून बाहेर पडते आणि हे नक्की कशामुळे झालं असेल ते विचारण्यासाठी फोन करणार असते. मात्र त्याच वेळी मुक्ताला आरतीचा फोन आलेला असतो. तर मुक्ताही घाबरतच आरतीचा फोन उचलते. तर आरती ही मुक्ताला म्हणते, मॅम, आत्ताच्या आता तुम्ही क्लिनिकच्या तिथे या, कारण काही माणसांनी आपल्या क्लिनिकला लॉक केलं आहे. हे ऐकताच मुक्ता म्हणते, म्हणजे आपलं आता क्लिनिकही सील झालं आहे का? तर आरती ही मुक्ताला म्हणते, हो मॅडम, सत्यम पाटील नावाच्या माणसाने आपल्यावर आरोप केले आहेत. त्यांनी कंप्लेंट केली आहे की त्यांचा हेल्दी दात तुम्ही काढला आहे आणि त्यामुळेच त्यांना त्रास झाला आहे. आणि मॅम, मला खरंच भीती वाटते. मला त्यांना पाहिलं होतं त्याचवेळी भीती वाटत होती. हा माणूस नक्कीच आपल्या विरोधात काहीतरी करत आहे. त्याचवेळी मुक्ताच्या लक्षात येतं की त्या माणसाने आपल्यावर दात काढताना आरोप केले होते. मी तुमच्यावर केस करणार आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांनी त्याच्यावर केस केलेली असते. मुक्ता मात्र घाबरून गेलेली असते. मुक्ताला आता काय करावं ते सुचत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सावनी, हर्षवर्धन आणि सत्यम खूप खुश असतात. तर सावनी ही हर्षवर्धनला म्हणू लागते, ही मुक्ता मला हरवायला निघाली होती ना, आता तर तिला तिचं क्लिनिकही सांभाळायला आलं नाही आणि मला शहाणपणा शिकवायला निघाली होती. त्याचवेळी सत्यम हसण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र सत्यमला खूप त्रास होत असतो. तर हर्षवर्धन म्हणतो, अरे हळू, अजूनही तुझी जखम भरलेली नाही आहे, नाहीतर तुला परत मुक्ताच्याच क्लिनिकमध्ये जावं लागेल. तर सावनी म्हणते, नाही, तशी वेळ येणारच नाही, कारण आता तर मुक्ताच्या क्लिनिकला सील लागला आहे ना. तर सावनी ही सत्यमला म्हणते, तुम्हाला त्रास झाला असेल ना. तर सत्यम म्हणतो, हो, त्रास तर झाला त्यावेळी, पण त्यापेक्षा जास्त आनंद झाला आहे की माझ्या मित्रासाठी मी काहीतरी करू शकलो. तर सावनी ही हर्षवर्धनला म्हणते की आता आपला पुढचा प्लॅन कमालच पार पडेल आणि सावनी खूप खुश झालेली असते. तर दुसरीकडे मुक्ताही विचार करू लागते की आता ह्या लेटरमुळे आता पुढे कोणतं संकट उद्भवणार आहे. त्याचवेळी सागर हा मुक्ताला विचारतो, मुक्ता, काय झालं आहे? तुम्ही टेन्शनमध्ये का दिसत आहात? मात्र मुक्ता सागरपासून ते लेटर लपवू लागते आणि सागरला म्हणते, काहीच नाही, काहीच प्रॉब्लेम झाला नाही आहे. तर सागर हा मुक्ताला म्हणतो, आपलं लग्न झाल्यापासून तुम्ही माझे शेकडो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलात आणि आता तुम्हाला जर काही प्रॉब्लेम होत असेल तर मी तुम्हाला साथ नको का द्यायला? अहो, तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता आणि तुम्ही मला वचन दिलं होतं. तर मुक्ताही सागरला ते लेटर दाखवते. पत्र वाचून सागरलाही धक्का बसलेला असतो. सागर मुक्ताला विचारतो, हे काय आहे? मुक्ता म्हणते, हो, ज्या दिवशी तुम्ही क्लिनिकमध्ये आला होता त्या दिवशी एक व्यक्ती आली होती आणि त्यानेच आपल्या विरोधात ही कंप्लेंट केली आहे. सागर म्हणतो, म्हणजे मी त्याच्यावर हात उचलला आणि शिक्षा तुम्हाला? मुक्ता म्हणते, नाही, यामध्ये तुमची चूक नाही, हे प्रकरणच वेगळं आहे. त्यासाठी मी डेंटल असोसिएशनमध्ये जाऊन येते. असं म्हणत मुक्ता ही डेंटल असोसिएशनमध्ये जायला निघते. मात्र सागरला या गोष्टीचं खूप टेन्शन आलेलं असतं आणि मुक्ताची काळजीही वाटत असते. पुढील भागामध्ये पाहायला मिळतं, मुक्ता ही या सगळ्या विचारामध्ये असते आणि त्याचवेळी तिच्या हातून चहा ओतू गेलेला असतो. तर इंद्राताई धावतच येतात आणि मुक्ताला म्हणतात, चहा ओतू गेला तरी तुझं लक्ष नाही, म्हणजे याचाच अर्थ दवाखान्यामध्ये सुद्धा तू अशीच वागत असशील ना. तर मुक्ताला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. मुक्ता ही सागरला म्हणते, माझं जर लायसन रद्द झालं तर मी काय करू? मला वेळ लागायची वेळ येईल. सागरलाही खूप टेन्शन आलेलं असतं. सागर हा मुक्ताला सावरत असतो. दुसरीकडे सत्यम हा सावनीला म्हणू लागतो, डॉक्टर मुक्ता गोखले यांचा परवाना रद्द झाला आहे. हे ऐकताच सावनी खूप खुश होते आणि म्हणू लागते, आता खरी मजा येणार आहे, कारण आता सागर आणि मुक्ता रस्त्यावर येणार आहेत. तर मुक्ताही सागरला म्हणू लागते, मी त्या माणसाला शिक्षा देणार, मी त्याला सोडणार नाही. तर सागर हा मुक्ताची साथ देत म्हणतो, आपण दोघे मिळून त्या माणसाला शिक्षा देणार आहोत. आता मुक्ता हे सगळं सत्य कसं शोधून काढेल आणि त्या सत्यमला कशाप्रकारे शिक्षा देणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.